नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका हे आपण बघणार आहोत. तारीख आहे 5 मे 2024, शिफ्ट होती फर्स्ट. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? ऑप्शन आहे ए जीवाणू, बी आहे विषाणू, सी आहे परोपजीवी, डी आहे फंगस. तर याचे उत्तर आहे विषाणू. विषाणूमुळे एड्स होतो. HIV हा विषाणू एड्स निर्माण करत असतो. प्रश्न नंबर 2, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? ऑप्शन आहेत ए विटॅमिन ए, ऑप्शन आहे बी डी विटॅमिन, बी विटॅमिन, सी विटॅमिन. त्याचे उत्तर आहे डी विटॅमिन. डी विटॅमिन हे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक घटक आहे. प्रश्न क्रमांक आहे 3, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, डी ऑप्शन आहे कर्नाटक. तर याचे उत्तर आहे कर्नाटक. भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आढळतात. प्रश्न क्रमांक आहे 4, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? आता मौर्य समाज ऑप्शन आलेलं नाही. टायपिंग मिस्टेक झाली आहे. तरी ते मौर्य समाजाची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य मौर्य यांनी केले आहे. प्रश्न क्रमांक आहे 5, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? नाईट ब्लाइंडनेस, फुफ्फुसाचे आजार, स्वादुपिंडाचे आजार, मधुमेह. तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हे मधुमेह हा रोग होतो. म्हणजे इन्सुलिन कमी झाल्यास डायबिटीज होतो. प्रश्न क्रमांक आहे 6, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ॲल्युमिनियम, सिल्वर, टंगस्टन, मॅग्नीज. तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन तार वापरतात, कारण टंगस्टन तार हे उष्णता सहन करते किंवा त्याचा
यूज हा विजय दिव्यामध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक आहे 7. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्था. तर मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने मज्जासंस्था याच्यावर परिणाम होत असतो. म्हणजेच मेंदू आणि नर्वस सिस्टीमवर परिणाम होत असतो. प्रश्न क्रमांक 8. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू किंवा पाय. तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदूकडून केले जाते. प्रश्न क्रमांक आहे 9. चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला? महाड, रेवदंडा, पाली, चिपळूण. तर याचे उत्तर आहे महाड. प्रश्न क्रमांक 10. मध्यरात्रीचा सूर्य कोठे उगवतो? जपान, इंडोनेशिया, मलेशिया, नॉर्वे. तर मध्यरात्रीचा सूर्य हा नॉर्वे या देशात उगवतो. प्रश्न क्रमांक 11. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? उंब्रज, कराड, पाटण, पाली. तर 11 नंबर याचे उत्तर आहे कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 12. झाडाची वय कशावरून ठरवतात? झाडाच्या खोडाच्या आकारावरून, झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळावरून, झाडाच्या उंचीवरून किंवा यापैकी काहीही नाही. तर झाडाचे वय हे झाडाच्या बुंध्याच्या आतील वर्तुळावरून हे ठरवित असतात. प्रश्न क्रमांक 13. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? निफाड, येवला, राळेगण सिद्धी, आष्टी. तर याचे उत्तर आहे राळेगण सिद्धी. या ठिकाणी केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? कावीळ, पटकी, नारू, हिवताप. तर याचे उत्तर आहे हिवताप. हिवताप म्हणजेच मलेरिया हा पाण्याद्वारे नाही तर डासामुळे होत असतो. प्रश्न क्रमांक 15. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? राज्यसभा, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालय याचा संसदेमध्ये समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 16. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक, अहमदनगर, ठाणे, सातारा. तर कळसुबाई हे शिखर नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते गाव कृष्णा नदीच्या संगमावर आहे? सातारा, कराड, नरसोबाची वाडी, सांगली. याचे उत्तर आहे नरसोबाची वाडी.
प्रश्न क्रमांक 18. गंगा नदीची उपनदी कोणती आहे? गंडक, गोदावरी, यमुना. तर याचे उत्तर आहे यमुना. प्रश्न क्रमांक 19. GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सेल्स टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, गुड्स अँड सप्लाय टॅक्स. तर याचे उत्तर आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. प्रश्न क्रमांक 20. गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर गोलकोंडा खान कोणते आहे? तर तेलंगणा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात कन्नडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 22. दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रकाराचा अर्थ ओळखा. दूध व पाणी वेगळं करणे, दुधामध्ये मीठ टाकणे, एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, विनाकारण खोटे आरोप करणे. याचे उत्तर आहे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. हे त्याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खोल्या असलेले पहिले राज्य कोणते? दिल्ली, केरळ, छत्तीसगड, महाराष्ट्र. तर संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खोल्या असलेले पहिले राज्य आहे केरळ. प्रश्न क्रमांक 24. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी. तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? 21 मार्च, 21 जून, 13 जून, 5 जून. याचे उत्तर आहे 21 मार्च. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य आहे? 140, 150, 166, 196. आता 146 याला 2 ने भाग जातो, परंतु 3 ने भाग जात नाही. 150ला 2 ने आणि 3 ने दोन्हीने भाग जातो, त्यामुळे त्याचे उत्तर हे 150 आहे. प्रश्न क्रमांक 27. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. पत्रकारीण, पत्रकारिणी, पत्रलेखिका, पत्रकर्ती. तर याचे उत्तर आहे पत्रकारिणी. प्रश्न क्रमांक 28. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. क्रियाविशेषणावळी, सर्वनाम, शब्दोगावळी, गुणविशेषणावळी. तर सौंदर्य हे गुणविशेषण
अवयव आहे? प्रश्न क्रमांक 29, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? भा. रा. तांबे, वि. वा. शिरवाडकर, राजा बडे. तर हे कोण लिहिले आहे? राजा बडे. प्रश्न क्रमांक 30, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल दिनेश के, ॲडमिरल आर. हरिकुमार, ॲडमिरल करमबीर सिंग. तर ॲडमिरल आर. हरिकुमार. अशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका हे पूर्ण कंप्लीट केली आहे. धन्यवाद मित्रांनो.